आता तरी हा भेदभाव थांबवा. आता तरी त्याच गोष्टी करणं थांबवा. आता तरी बदला. तुम्ही 2047 ची भाषा करताय. 2047ला भारत किती विकसित देश असेल, पण जो देश विकसित होणार आहे त्याच्यासोबत आपले विचारही विकसित करा की का भेदभाव केला जातोय, का भेदभाव केला जातोय नॉर्मल आणि दिव्यांगांमध्ये. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज असा स्पेशल सब्जेक्ट नाहीये, म्हणजे आज फक्त कौतुक करावंसं वाटतंय महिलांचं. ज्या आपल्या दिव्यांग महिला आहेत तर त्यांना पण शुभेच्छा. आणि ज्या नॉर्मल महिला आहेत तर त्यांनाही माझ्याकडून व माझा हा परिवार म्हणजे दिव्यांगांचा आवाज या परिवाराकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला हे असं मिळालेलं स्वतंत्र असंच राहू दे. आपल्याला सक्षम बनण्यासाठी ईश्वर शक्ती देऊ दे. आणि आपल्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा असाच सदैव आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहू दे, हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला निरोगी आयुष्य लाभू दे, ही पण ईश्वरचरणी परत एकदा प्रार्थना करतो. तर जागतिक महिला दिन मी कोणाला सल्ले देण्या इतका मोठा नाहीये. पहिला सांगतो, मी कोणाला सल्ले देणार इतका किंवा मी तुम्ही धमकी देण्यासारखा इतकाही मोठा कोणाला नाहीये, किंवा माझं वजनही तेवढं नाहीये की मी कोणाला तर धमकी देईन आणि मी कोणाला तर सांगेन किंवा माझी गोष्ट मनवून घेईन. अशा कोणत्याही गोष्टी नाहीये. पण एक आज जागतिक महिला दिन आहे, त्यानिमित्त सरकारने भरपूर निर्णय घेतले, म्हणजे याआधी पण घेतले, आता पण घेईल सरकार. जागतिक महिला दिनानिमित्त म्हणा किंवा भरपूर गोष्टी करते. म्हणजे लाडकी बहीण योजना आणली मार्च ह्याच्यामध्येच रक्षाबंधनच्या वेळेला आणली, ती पण महिलांसाठीच. लाडकी बहीण योजना आणली असेल, किंवा महिलांना एसटी मध्ये 50% आरक्षण, किंवा लखपती दिदी, किंवा महिलांना सक्षम बनवण्यासाठी अशा विविध योजना आणल्या. अगदी तसंच भेदभाव न करता मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक मुख्यमंत्री तर आता महिला आहेत. म्हणजे स्वर्गीय अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवारजी, तर त्यांनी जरी निर्णय घेतले पाहिजेत. परत महिला व बालकल्याण मंत्री पण, महिला व बालकल्याण विकास मंत्री सुद्धा आदिती तटकरे जे आहेत. परत पशुसंवर्धन मंत्री सुद्धा पंकजाताई मुंडे आहेत. म्हणजे 3 मंत्री आहेत इथं महिला. पण दिव्यांग महिलांचा कोणी विचारच करत नाहीये. बाकीच्या महिलांचा विचार होतोय, मी नाही म्हणणार नाही, पण होतोय, पण 100% होत नाही, पण होतोय विचार. पण दिव्यांग महिलांचा विचार कधी होणार? दिव्यांग महिलांच्यातला भेदभाव कधी बंद होणार? म्हणजे ज्याला तुम्ही महिलांना सक्षम बनवू पाहताय, त्याला इकडं दिव्यांग महिलांचं काय हाल होत आहेत, किंवा दिव्यांग महिलांना किती त्रास होतोय, दिव्यांग महिलांना आपण कसं त्रासातून बाहेर काढू शकतो, किंवा दिव्यांग महिलांना आपण कसं चांगले दिवस आणू शकतो, याचा का विचार होत नाहीये. याच गोष्टीसाठी मी आज एक 4-5 मुद्दे घेऊन आलोय. फक्त त्या गोष्टी झाल्या पाहिजेत, खरं तर झाल्या पाहिजेत. पहिलं तर म्हणजे प्रताप सरनाईकजी यांना विनंती आहे. म्हणजे प्रताप सरनाईकजी यांना का विनंती आहे? कारण ते परिवहन मंत्री आहेत, आता सध्या परिवहन मंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांना विनंती आहे की पहिलं म्हणजे एसटी प्रवास आजपासून तुम्ही घोषणा करायला पाहिजे, किंवा आजपासून तुम्ही नियम लागू करायला पाहिजे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही दिव्यांग महिला आहेत तर त्यांना एसटी प्रवासात फ्री म्हणजे फ्री, पूर्ण एसटी प्रवास फ्री. ज्या 40%च्या वरील दिव्यांग आहेत, ज्या काय म्हणतात त्याला अधिकृत महिला दिव्यांग आहेत, तर त्यांना फ्री प्रवास केला पाहिजे. कारण तुम्ही बाकीच्या महिलांना 50% सूट दिलेलीच आहे ना दिलेली, तर हे पहिलं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला विनंती असेल, म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य असेल, नगरसेवक असेल, नगर अध्यक्ष असतील, सरपंच असतील, किंवा जे पालिका म्हणजे पंचायत समितीला निवडून आलेले पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, किंवा आमदार असतील, खासदार असतील, किंवा मंत्री असतील, या सगळ्यांना मी विनंती करू इच्छितो की जसं तुम्ही तुमचं हेल्थ इन्शुरन्स काढता स्वतःचं, तसंच आमच्या दिव्यांग महिलांचंही. म्हणजे एका ग्रामपंचायत सदस्यानं किमान 5 महिलांचं, एका सरपंचाने 10 महिलांचं, एका जिल्हा पंचायत समिती सदस्याने किमान 25 ते 30 महिलांचं जे काही हेल्थ इन्शुरन्स असेल, आरोग्य विमा, तो काढला पाहिजे. परत त्याच्यासोबत जिल्हा परिषद सदस्यांनी किमान 50 ते 75 महिलांचं आपल्या मतदारसंघातील, म्हणजे जे काही जिल्हा परिषदेतून निवडून आलेले आहेत, तर त्यातल्या दिव्यांग महिलांचं 50 ते 75 महिलांचं हेल्थ इन्शुरन्स काढणं. आमदाराने किमान 200 महिलांचं तरी काढलं पाहिजे. परत खासदाराने किमान 500 महिला, कारण खासदाराला जवळपास 5 ते 7 तालुके येतात हातात त्याच्या, तर त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याचे किमान 100 जरी पकडलं तरी 500-600 महिलांचं हेल्थ इन्शुरन्स हे फ्रीमध्ये काढलं पाहिजे. जसं तुम्ही तुमचे एनजीओ चालवताय, जसं तुम्ही एनजीओला देताय, किंवा जसं तुम्ही भेटवस्तू वगैरे देताय, तुम्ही महिला दिनानिमित्त साडी देताय म्हणा, किंवा अन्य काही गिफ्ट देत असतील, किंवा व्हीलचेअर देताय, प्रोव्हाइड करताय, सगळं करताय तुम्ही, बरोबर आहे. पण जर ते न करता, म्हणजे ते करू नका असं म्हणत नाही मी तुम्हाला,
पण एखादं वर्ष त्याच्याऐवजी जर त्यांचा लाईफ टाईम हेल्थ इन्शुरन्स जर काढून दिला तर खूप चांगलं होऊ शकतं. कारण कित्येक अशा दिव्यांग माझ्या महिला आहेत ज्यांची म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम असेल त्यांना, किंवा हृदयाचा प्रॉब्लेम असेल, किंवा चालता येत नाही, ज्यांना शस्त्रक्रिया करायची आहे, किंवा ज्यांना दररोजचं त्यांना जवळपास 100-150 रुपयाचं औषधं खावी लागतात त्यांना. मग ते खर्च त्यांना म्हणजे पुरेसे होत नाही. कारण 250 रुपये पेन्शन आहे फक्त आता महिलांना काय दिव्यांगांना काय, दिव्यांग महिला दिव्यांग पुरुष सगळ्यांनाच 2,500 पेन्शन आहे. ते 2,500 पेन्शनमध्ये भागवणं शक्य नसतं. आणि कित्येक अशा महिला आहेत ज्यांना लाईफ पार्टनर नाही आहे, किंवा ज्यांना सोबती नाही आहे, ज्यांचे आई वडील आता म्हणजे थकलेले आहेत, म्हातार झालेले आहेत, किंवा त्यांच्या सोबती कोण नाही, त्यांचा भाऊ वगैरे सांभाळू शकत नाहीत, किंवा त्यांचे मिस्टर सुद्धा किंवा त्यांचे लाईफ पार्टनर सुद्धा हँडिकॅप आहेत, आणि त्यांना ती जे काही सोयी ज्या काही लागतात, गरजा म्हणजे दैनंदिन गरजा आहेत, तर त्या दैनंदिन गरजा पुरवू शकत नाहीत. मग औषधं असतील किंवा जे काही म्हणजे हेल्थसाठी म्हणजे अनहायजेनिक थिंग्स असतील, ज्या काही गोष्टी असतील तर त्या देऊ शकत नाहीत म्हणा. भरपूर अशा गोष्टी असतात फळं खाण्यासाठी म्हणा, किंवा पौष्टिक आहार म्हणा, अंडी वगैरे, हे सगळ्याच गोष्टी आल्या त्यात. मला असं स्पेसिफिक कुणाला टार्गेट करायचं नाही आहे, पण ज्या काही गोष्टी आहेत तर त्या देऊ शकत नाही, म्हणजे त्या 2,500 देऊ शकत नाहीत. मग तुम्ही जर एखादा भार हलका केला, मग ते म्हणजे जे ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदारापर्यंत, आणि आमदारापासून ते खासदारापर्यंत, खासदारापासून ते मंत्र्यापर्यंत, कारण तुम्हाला अधिकार असतात. तुम्हाला जे काही दिव्यांगांसाठी फंड असतो राखीव, त्यातूनच द्यायचं आहे, तुमच्या स्वतःच्या खिशातलं कुणालाच द्यायचं नाहीये काहीच. तर ही माझी दुसरी गोष्ट होती की प्रत्येक महिलेचं किमान तुम्ही टार्गेट ठेवून ह्या वर्षी एक 10 महिला, पुढच्या वर्षी एक 15 महिला, त्याच्या पुढच्या वर्षी एक 20 महिला, अशा करत गेलं पाहिजे. आणि महिलांना लाईफ टाईम हेल्थ इन्शुरन्स उघडून दिलं पाहिजे किंवा उघडलं पाहिजे. हा माझा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, जसं तुम्ही लखपती दीदी करताय तसंच दिव्यांग महिला आहेत किंवा दिव्यांग स्त्री आहेत, दिव्यांग मुली आहेत, त्यांनाही लखपती दीदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा लखपती दीदी करण्यासाठी त्यांना जे काही नियमाटी आहेत तर त्या नियमाटी काढल्या पाहिजेत. म्हणजे जातीचा असेल किंवा अन्य बाकीच्या ज्या काही म्हणजे इन्कम एवढंच पाहिजे, किंवा त्या एवढंच सक्षम पाहिजे, तेवढंच सक्षम पाहिजेत. जर तुम्ही आत्ताच सक्षम म्हणत असाल तर मग त्या सक्षम कशा होणार, आणि तुम्ही सक्षम दिलेला टॅग तो लागूच होणार नाही. मग ज्या निराधार आहेत किंवा ज्या सक्षम नाही आहेत त्यांना तुम्हाला सक्षम करायचं आहे. मग दिव्यांग महिलाही त्यामध्ये येतात, किंवा दिव्यांग महिलांचाही त्यामध्ये विचार केला पाहिजे. या निमित्तानं दिव्यांग महिलांना दिव्यांग मंत्रालयाकडून असेल किंवा अर्थ खात्यातून असेल, दिव्यांग महिलांना सीएमईजीपी मधून किंवा पीएमईजीपी मधून 50%, सीएमईजीपी मधूनच बोलूया आपण पहिला, सीएमईजीपी मधून 50% सबसिडीवरती किमान 10 लाखाचं कर्ज बिनव्याजी दिलं पाहिजे, जेणेकरून त्या महिला सक्षम होतील. आणि त्या दिव्यांग महिला नॉर्मल महिलांना सुद्धा जॉब देऊ शकतील, नॉर्मल महिलांना सुद्धा रोजगार देऊ शकतील, यासाठी प्रयत्न असतील. परत तुम्ही चंद्रकांत दादा पाटील ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला मुलींना शिक्षण फ्री केलेलं आहे. तसंच दिव्यांग मुलींना सुद्धा पहिलीपासून, मी हायर एज्युकेशनचं म्हणत नाही, हायर एज्युकेशन तर दिलंच पाहिजे, हायर एज्युकेशनचं तुम्ही घोषणा केली आहे फक्त, पण प्रत्येक पहिलीपासून ते जितकं शिक्षण मुलीला घ्यायचं दिव्यांग मुलीला, त्या मुलींना शिक्षण फ्री केलं पाहिजे. आणि त्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात किमान वर्षाचे म्हणजे 1ली ते 5वी एक 15,000 रुपये, 5वी ते 10वी एक 20,000 रुपये, आणि 10वी ते 12वी किमान एक 22-25,000 रुपये दिले पाहिजेत. आणि तिथून पुढे ग्रॅज्युएशनला किमान एक 30,000 रुपये तरी दिले पाहिजेत, 30 ते 40,000 रुपये दिले पाहिजेत. कारण तुम्ही पाहताय खर्च किती येतोय दिव्यांगांना. नॉर्मल मुलींना सुद्धा खर्च येतोय, ते नोटबुक्सचा असेल, बुक्सचा असेल, किंवा क्लासेसचा असेल, किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा असेल. मोबाईल रिचार्जच आपला आता 350-400 रुपयेपर्यंत जाऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे मुलींना पण शिकूसं वाटतं, दिव्यांग मुलींना पण शिकू वाटतं, पण त्यांची घरची परिस्थिती किंवा त्या दिव्यांग आहेत तर त्या दिव्यांग पुढे मुली आम्हाला मदत काही करणार नाहीत असं त्या आईवडिलांना वाटतं, किंवा त्या तितक्याही सक्षम होऊ शकणार नाहीत, म्हणून ते त्या मुलींवरती खर्च करायला घाबरतात, किंवा मुलींना खर्च करण्यासाठी 1-2 पावलं मागे सरकतात. त्याच्यामुळे जर तिथं शिष्यवृत्ती सुद्धा चांगल्या स्वरूपात मिळायला लागली तर ते सुद्धा गोष्ट घडू शकते. ही माझी 4थी गोष्ट आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे महिलांना सक्षम तुम्ही या 4ही गोष्टी करून केलं पाहिजे. आणि जसं या 4ही गोष्टी कराल तसंच एक विधान परिषदेवरती आणि राज्यसभेवरती किमान एक महिला, दिव्यांग महिला, एक महिला आमदार म्हणून घेतली पाहिजे, आणि एक महिला खासदार म्हणून तुम्ही पाठवत आली पाहिजे. मग ते भाजप असू दे, एनसीपी असू दे, किंवा काँग्रेस असू दे, किंवा मनसे असू दे, किंवा शिवसेना असू दे, किंवा एकनाथजी शिंदेची शिवसेना असू दे, किंवा बहुजन विकास आघाडी असू दे, किंवा आरपीआय असू देत, कोणतेही पक्ष असू देत, एमआयएम असू देत, कोणतेही पक्ष असू देत, त्यांनी निदान सपोर्ट केला पाहिजे. आपण जर पाऊल उचललं नाही, जसं आपण ऐतिहासिक पाऊल उचललं दिव्यांग मंत्रालय भारतातलं पहिलं मंत्रालय महाराष्ट्रामध्ये ओपन केलं, अगदी तसंच जर दिव्यांगांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये सुद्धा दिव्यांग महिला आहेत, प्रत्येक पक्षामध्ये दिव्यांग महिला आहेत, ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात, ज्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात, ज्या
विविध समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या दिव्यांग आहेत, काही दिव्यांग आहेत, पण मग त्यांना जर तुम्ही तिथं वरच्या लेवलला जर संधी दिली तर त्या दिव्यांगांचे प्रश्न उचलू शकतात, दिव्यांगांचे प्रश्न मांडू शकतात आणि दिव्यांगांना जे काही अडचणी होत आहेत, दिव्यांगांचे जे काही त्रास होत आहेत, दिव्यांगांना ज्या काही वेदना होत आहेत तर त्या वेदना सोडवू शकतात. त्याच्यामुळे जागतिक महिला दिनाचं फक्त शुभेच्छा देण्याऐवजी सगळ्यांनाच, मग ग्रामसेवकापासून म्हणा किंवा जे काही ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्यापासून तहसीलदारांपासून जिल्हाधिकारीपासून नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार असू देत किंवा जे काही आयुक्त वगैरे, सगळ्यांनाच माझी विनंती आहे की दिव्यांग महिलांच्या बाबतीत पण जरा थोडा विचार केला पाहिजे, कारण त्यांना प्रॉब्लेम्स पण खूप आहेत. प्रॉब्लेम जसे नॉर्मल महिलांना, नॉर्मल मुलींना आहेत तसेच दिव्यांग महिलांना, मुलींना, जर नॉर्मल मुलींना प्रॉब्लेम जर 50% असतील तर दिव्यांग महिला मुलींना प्रॉब्लेम हे कमीत कमी 90% आहेत प्रॉब्लेम. म्हणजे त्यांच्या तुलनेत, मी म्हणतोय त्यांच्या तुलनेत प्रॉब्लेम्स तेवढे फेस करावे लागतात. कारण जेवढं नॉर्मल स्त्री काम करू शकते किंवा काय म्हणते त्याला, एक या जगात पार पाडू शकते, या जगात जगू शकते, तर तिला जेवढा स्ट्रगल आहे त्याच्यापेक्षा एक 30 ते 40% स्ट्रगल जास्त या दिव्यांग स्त्रीला आहे, लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी, कारण दिव्यांग स्त्रींसोबत राहण्यासाठी प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे राहत नाहीत कोण पार्टनर, लाईफ पार्टनर, त्यांचे लाईफ पार्टनर बनत नाहीत. लाईफ पार्टनर जर बनले तरी सुद्धा त्यांना त्रास भरपूर होतो किंवा भरपूर गोष्टीत त्यांना टॉर्चर केलं जातं, भरपूर साऱ्या गोष्टी. तर त्यासाठी सुद्धा कायदा हा गृह खात्याने, म्हणजे देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा दिव्यांग महिलांसाठी कायदा आणला पाहिजे. कारण दिव्यांग जसं नॉर्मल महिलांच्या वरती वगैरे, नॉर्मल मुलींच्या वरती जसं अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहेत किंवा विनयभंगाचे प्रकार वाढलेले आहेत, तसंच दिव्यांग महिला मुलींचे सुद्धा विनयभंगाचे प्रकार वाढलेले आहेत किंवा आहेत ते प्रकार, पण त्यांना आवाज उचलता येत नाही. कारण त्यांना त्यांच्याबद्दल न्याय मागता येत नाही, कारण त्या बाहेर पडू शकत नाहीत किंवा त्यांना सहजासहजी बाहेर येणं शक्य नसतं, किंवा ती व्यक्ती त्यांना त्रास देत असते तर ती व्यक्ती त्यांना सहजासहजी गावासमोर येऊ देत नाही, सहजासहजी त्या पोलीस स्टेशनला जाऊ देत नाही किंवा सहजासहजी त्यांना न्याय मागू देत नाही. मग जसं तुम्ही मुलींसाठी किंवा महिलांसाठी ज्या वेळेला ऍप्लिकेशन आणलंय, तसंच दिव्यांग मुलींना, महिलांना साठी सुद्धा काहीतरी आणलं पाहिजे, काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे किंवा काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून दिव्यांग महिला सुद्धा आमच्या सक्षम बनतील, दिव्यांग महिला सुद्धा आमच्या सुरक्षित राहतील. तर यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त मला हेच सांगावं वाटतं की या ज्या काही 5 गोष्टी आहेत यातल्या सगळ्या गोष्टी, मी म्हणत नाही की 1-2 पूर्ण करा, तर सगळ्याच करा. कारण यात कोणतंही जास्तीचं फंड लावण्याचं किंवा जास्तीचे पैसे लावण्याचं काही म्हणजे कारण नाही आहे. या सहजासहजी करता येणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि ज्या समाजाचं आपण देणे आहोत किंवा समाजासाठी आपण राबतोय किंवा समाजासाठी आपण जगतोय, तर त्या समाजातलेच हे दिव्यांग मुली पण आहेत, दिव्यांग महिला पण आहेत आणि त्या समाजाचं आपण देणेकरी आहोत म्हटल्यानंतर आपण हे देऊ शकतो. मग ते मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा पूर्ण मंत्रिमंडळ असेल किंवा सगळा जे काही 200-300 आमदार आहेत, तर त्या आमदार सर्वांनाच माझी विनंती असेल, मग ते विधान परिषदेवरचे असतील, विधानसभेतले असतील किंवा खासदार जे लोकसभेतले असतील किंवा राज्यसभेतले असतील, आपल्या महाराष्ट्रातले जे काही 48 खासदार आहेत आणि आता परवाच 6 निवडून गेलेले खासदार, मग ते शरद पवार जे असतील, पार्थ पवार जे असतील किंवा रामदास आठवले जे असतील, यांना सुद्धा विनंती आहे माझी की दिव्यांग महिलांसाठी काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत किंवा दिव्यांग महिलांसाठी ज्या काही मी आता 5 गोष्टी बोललेल्या आहेत, मी काय म्हणत जबरदस्ती करत नाही आहे, पण जर तुम्हाला योग्य वाटत असतील तर त्या गोष्टी नक्की झाल्या पाहिजेत. मी अवाढव्य काय बोलत असेल किंवा चुकीचं काय बोलत असेल तर माझे दिव्यांग मुली माझ्या म्हणजे आमच्या ज्या ग्रुपच्या आहेत किंवा माझे जे कोणी हे व्हिडिओ बघणारे आहेत, तर त्यांना जर तुम्हाला काय चुकीचं वाटलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझं चुकले म्हणून मी दिलगिरी व्यक्त करायला सुद्धा तयार आहे, पण जर खरं असेल तर खरं सांगा, खोटं असेल तर खोटं सांगा. पण ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मी स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केलाय. परत एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून व माझा परिवार म्हणजे आपला हा दिव्यांगांचा आवाज या परिवाराकडून शुभेच्छा देतो. आपल्याला निरोगी आयुष्य लाभू दे, आपलं यशस्वी आयुष्य राहू दे, आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हसत खेळत बागडत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.